सगळ्या युट्यूब फॅमिलीला. मी बनवते स्वयंपाक. थोडासा तिखट भात बनवणार आहे आणि मटकीची भाजी बनवणार आहे. ओली मटकी आहे, ओली मटकी बनवणार आहे. काय काय घेतले तुम्हाला दाखवते. तर अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे. मटकी स्वच्छ धुवून घेतली. इथं आलं लसूण बारीक केलेलं आहे. हे टॅमॅटो मटकीसाठी, हे कांदा मटकीसाठी, हे मोठा भातासाठी, हे मोठा तांबटा भातासाठी आणि हे भातासाठी काळा घेवडा, बटाटा, कोथिंबीर ह्याच्यात ही बारीक केलेलं आहे. काय दालचिनी, लवंग, लसूण, अद्रक, कोथिंबीर अशी बारीक केलेली आहे भातासाठी मस्तपैकी. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे असं. तर इथं मी जिरं मोहरी वापरणार आहे त्याच्यासाठी. तांबडं तिखट, हळद, मीठ. तर बघूया. थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, कांदा, कांदा घातला मटकी बनवायसाठी. त्यात थोडासा मोठा करते. कांदा भाजीपर्यंत मटकीसाठी थोडीशी चटणी असं टाकणार आहे मी. आबडधोबड बनवलेलं छान असं लागतं मस्तपैकी. थोडीशी चटणी, थोडंसं मीठ मटकी बनवायसाठी आणि थोडीशी हळद. कांदा भाजतोय तोपर्यंत छान असा मिक्स करून घेते. शेंगदाण्याचं कुठे घालणार आहे. भातासाठी थोडी चटणी काढून घेतली. त्याला पोराला चटणीचा भात आवडतोय, रस्सा भात आवडत नाही म्हणतोय. भातासाठी थोडी चटणी, मसाले भात करणार आहे. थोडासा आणि मीठ, भातासाठी मीठ. आता हे घेतलं असं ठेवून टाकते. पटापटा बनवते. कांदा भाजलाय छान असा. आता टॅमॅटो घालते, आले लसणाची पेस्ट बी घालते त्याच्यासोबत भाजते. आता इकडं कुकर ठेवलाय भातासाठी. छान असं भाजते. चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्रायबर करा आणि कमेंट करायला, सबस्क्रायबर करायला विसरू नका. कांदा ही छान भाजलाय. आता ही मटकी मी ह्याच्यामध्ये आता छान अशी मिक्स करून घेऊ. मटकी छान अशी परतली मस्त पैकी. आता मी थोडीशी हळद घेते ह्याच्यामध्ये. हळद एक मिनिट. थोडंसं पाणी घालते मटकी. मटकी थोडंसं पाणी घातलं. कुकर छान असं टाकलेला आहे. तोपर्यंत आपली भाताची तेल घालते कुकरमध्ये. तेल घातले कुकरमध्ये. तेल टाकते या. तोपर्यंत मी थोडंसं जिरं घालतो, पण बहुतेक जिरं नाही, जिरं संपलेलं आहे. आई मोहरी वापरते छान अशी मस्तपैकी. तर तेल टाकते मस्तपैकी. सर दीदी भातासाठी थोडीशी मोहरी घातली. मोहरी छान तडतडली आणि कांदा घातला. पडली मम्मी. ठेव बस
कसा चाललाय हा? घसरून पडली बघ. कळते का? कांदा भाजून घेते दाखवते हा. कांदा भाजतोय छानपैकी, मस्त कांदा भाजतोय. तर मी ह्याच्यात शेंगदाण्याचा पूड घालते जरा, बनवूनच ठेवलेला आहे. मग हे बघा म्हणून फ्रीजमध्ये ठेवावं लागतंय. तर शेंगदाण्याचा पूड मटकीमध्ये घातलाय. आता हे फ्रीजमध्ये ठेवून टाकते. कांदा भाजतोय छान. कांदा भाजलाय छान असा. हे आले लसणाची पेस्ट आहे ते टाकते त्याच्यात भातासाठी हा. थोडीशी हळद घालते त्याच्यात, तांबडं तिखट हळद मीठ असं सगळं घातलेलं आहे. तर आता मी टोमॅटो घालते. टोमॅटो घातलेला आहे मी. थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये घालते, धुवून बारीक करून ठेवूया. तेजपत्ता राहिला, तेजपत्ता टाकते वर. आणि हे बटाटा आणि हे आहे काळा घेवडा, हे घालते त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यावर आपली मटकी होती छानपैकी. तोपर्यंत मटकी दाखव व्हिडिओ झालेली छान अशी एक नंबर. तर मी ह्याच्यावर असं ताट झालेली होती छान अशी. हे भातासाठी घेतलेलं तांबडं तिखट हळद मीठ ह्याच्यामध्ये घालते. त्याला झाकण लावून ठेवते. आता छान असं मिक्स करून घेते. आणि दादा जरा गेलेला आहे छानपैकी मस्त. भात बनवणार आहे असं केलेलं आहे. असं भातासाठी मस्तपैकी झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. तर व्हिडिओ भरपूर मोठा होतोय. तर चला सगळ्यांना बाय बाय.